नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नाना मास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्ट कडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या। नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा ॲम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम, प्राइम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध। अजूनही भरपूर काही, तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा। माहितीसाठी संपर्क साधा 9665176514 9665989111 9763300611। मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसची राहील, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी दिली आहे। महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कर्जत इथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी ते बोलत होते। या मेळाव्याच्या निमित्तानं रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। व्यासपीठावर खासदार बारणे, आमदार शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत पिंगळे, दत्तात्रय म्हसूरकर, अशोक भोपतराव, भगवान भोईर, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष उमाताई मुंडे, कर्जतचे तालुकाध्यक्ष भगवान संचे, खालापूरचे तालुकाध्यक्ष संतोष बेलमारे, तसंच HR पाटील, भरत भगत, शिवाजी खारीक, अंकित साखरे, रजनीताई धुळे, प्राची पाटील, संभाजी जगताप, स्वप्नील भालकर, अक्षय पिंगळे, भाई कोतवाल, हिराजी पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। आमदार शेळके म्हणाले की गेल्या लोकसभा निवडणुकीत मी स्वतः पार्थ पवार यांच्या विरोधात काम केलं होतं, तरी देखील अजितदादांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतलं, आमदार केलं आणि मावळ तालुक्याच्या विकासासाठी सुमारे 2,500 कोटी रुपयांचा निधी देखील दिला। अशा नेत्याच्या शब्दासाठी आपण काहीही करू शकतो। अजित पवार यांनी मावळात धनुष्यबाण चालवण्याचा आदेश दिला आहे, त्यामुळे बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आहे। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात सुधाकर घारे यांच्या रूपाने कर्तृत्ववान तरुण नेता राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालाय। या नेत्याला भविष्यात न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावं, असं आवाहनही शेळके यांनी केलंय। खासदार बारणे यांनी तालुक्यात केलेल्या विविध विकास कामांचा आढावा सादर केला। कर्जत तालुक्यातील तुंगीसारख्या आदिवासी खेड्यात स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी वीज आणि रस्ता पोहोचवता आला, याचा विशेष आनंद आहे, असं ते म्हणाले। अटल सेतू, मेट्रो यासारख्या मोठ्या कामांबरोबरच शासकीय योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला। अजूनही याबाबत अनेक विकास कामं प्रस्तावित आहेत, असं त्यांनी सांगितलं। मावळचे मतदार विकासाच्या बाजूनच मतदान करतील, असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला। लोकसभा निवडणुकीनंतरही महायुती कायम राहणार आहे। महायुतीच्या वतीनं भविष्यात कोणाला संधी दिली जाईल याचा निर्णय केंद्र आणि राज्याचं नेतृत्व घेईल, पण निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाची जाणीव आपण सदैव ठेवू, अशी ग्वाही बारणे यांनी दिली। एकनाथ धुळे यांनी प्रास्ताविक केले। सुधाकर घारे, दत्तात्रय म्हसूरकर, उमाताई मुंडे, अशोक भोपतराव, हनुमंत पिंगळे, रंजना धुळे आदींची यावेळी भाषणं झाली। ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत।